जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 102. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भो राम, हे राम, अशी मनापासून हाक भगवंताला, आपल्या सद्गुरूंना जो मारेल, त्याच्या मनीची आस जर चित्तलय ही असेल, संपूर्ण समर्पण ही असेल, गुरूंच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जगणं ही असेल, अंतःकरणातील शुद्ध भावना असेल, तर सद्गुरू तो चित्तलय कधी ना कधी घडवतातच. जरूर असते ती केवळ हरण्याची. भक्तिमार्गामध्ये जो हरला तो जिंकला. पण हे हरणं अत्यंत कठीण आहे, हे दररोजच्या विविध प्रसंगांमधून साधकाच्या निदर्शनास आणून देतात सद्गुरू. प्रत्येक वेळा आमचा मीपणा कसा डोकावतो, कसं सद्गुरूंनी सांगितलेलं डोळे झाकून मला मानता येत नाही, कसा संपूर्ण विश्वास सद्गुरूंवर ठेवता येत नाही, कशी माझी भावना शुद्ध होत नाही, असं हे अंतर्मुख होऊन जेव्हा साधक शोधू लागतो, त्यावेळेला त्या दोषांना नष्ट करण्याचा उपाय तो शोधू लागतो. आणि अहंकार हा सर्व दोषांचं मूळ असल्यामुळे तो समूळ नष्ट झाल्याशिवाय कोणतेही मनीचे दोष नाहीसे होणार नाहीत, हे लक्षात येऊन तो गुरुचरणाशी करुणा भाकायला सुरुवात करतो की मला हरवा, मला हरायचंय. जोवर जिंकण्याचा भाव मनामध्ये आहे तोपर्यंत परमार्थ मार्गाची वाटचाल होऊ शकत नाही. जिथे आम्ही हारतो तिथेच जनकपुरीच्या लोकांप्रमाणे जे आपलं चित्त हरून त्या श्याम गौरवर्ण जोडीला जनकपुरीच्या रस्त्यातून जाताना बघतायत, त्यांचं चित्त त्या जोडीनं आकर्षून घेतलंय, ते मीपणानं उरलेच नाही आहेत. ज्या वेळेला ते उच्चतम स्थान आम्ही सद्गुरूंना, भगवंताला देतो, त्यावेळेलाच आमचा अहंकार क्षीण व्हायला सुरुवात होते. इथे तर तुलसीदास अतिशय गोड वर्णन आपण बघतोय की कसे जनकपुरीच्या रस्त्यातून जाणाऱ्या रामलक्ष्मणांना लोक न्याहाळतायत, त्यांची नजर तृप्त होते आणि सर्वजण कसे धावले बघण्यासाठी ते वर्णन करतायत तुलसीदास. म्हणतात, देखन नगरु भूप सुत आए, समाचार पुरबासिन पाए, धाये धाम काम सब त्यागी, मनहु रंक निधि लूटन लागी, निरखी सहज सुंदर दो भाई, होहि सुखी लोचन फल पाई, जुबती भवन झरोख
निरखनी लागी, निरखही राम रूप अनुरागी. म्हणाले रे, नगर बघण्यासाठी हे दोघे राजकुमार आलेत. ही बातमी समजताच सर्व नगरवासी आपलं कामधाम घरदार सोडून असे काही धावले जसा एखादा दरिद्री माणूस खजिना लुटण्यासाठी धावतो. काय सुंदर उपमा दिली आहे पहा तुलसीदासांनी. मनहु रंक निधी लूटन लागी. खरोखर भगवंताचं दर्शन, सद्गुरूंचं दर्शन कसं करावं याचा हा जणू वस्तुपाठ आहे. की काहीतरी एक करायचं म्हणून ते नसावं. दरिद्री लोक जसा खजिना लुटतात तसं ते असावं, तसं ते इथे होतं हे सांगतायत. जनकपुरीच्या प्रजाजनांना प्रभू श्रीरामांचा प्रताप समजलेला होता. अगोदर कशा कशा घटना घडल्या होत्या, कसं ताडका राक्षसीचा वध प्रभूंनी केला होता, कसं त्या ऋषींना मुनींना वनामध्ये वसवलं होतं, आदिवासींची पुनर्स्थापना केली होती. त्यानंतर पुढे येऊन माता अहल्येचा कसा उद्धार केला होता, यासारख्या सर्व घटना मिथिलावासींच्या कानावर पडल्या होत्या. आणि त्यामुळे सर्वच जण कधी श्रीरामांचं दर्शन होईल ही आस हृदयाशी जपून राहत होते. त्यामुळे जेव्हा ते आलेत आणि नगरदर्शनासाठी बाहेर पडलेत हे कळलं, त्यावेळेला सर्व काही सोडून सर्व लोक त्यांना बघण्यासाठी धावलेत. इथे खूप महत्त्वाचं सहज आठवलं, दरिद्री लोक खजिना लुटण्यासाठी. कसं आहे पहा, परमार्थ मार्ग किंवा भगवंत प्राप्ती ज्याला म्हटलं जातं, हा मार्ग कसा आहे तर सर्व संत आम्हाला सांगतात, आमचे सद्गुरू सांगतात की हा करणाऱ्यांचा मार्ग आहे. की आणि त्या करण्याच्या मागे काय असते तर तीव्र इच्छा असते. तीव्र इच्छेशिवाय परमार्थ मार्ग कुणी चालू शकत नाही. स्वामी विवेकानंद होते ना, ते खूप सुंदर उदाहरण देतात. अप्रतिम उदाहरण आहे. ह्या खजिन्यावरनं ते आठवलं की म्हणाले, समजा एक चोर आहे एका खोलीमध्ये आणि म्हणाले मध्ये एक पातळशी भिंत आहे आणि त्या चोराला माहिती आहे की त्या भिंती पलीकडे खजिना आहे मोठा. तर तो चोर स्वस्थ बसून राहील का? तो किती धडपड करील ती भिंत पाडून पलीकडे जाऊन तो खजिना लुटण्यासाठी. तोच चोर नाही का? नाही तर त्याला चोर कसं म्हणावं? जर तो चोर आहे आणि त्याला माहिती आहे तिथे खजिना आहे तर तो लुटल्याशिवाय राहणार नाही. तसं विवेकानंद म्हणतात, आम्हाला अजून पारमार्थिक खजिना लुटण्याची खरी इच्छाच नाही. जर खरी इच्छा असती तर आम्ही असे काही न करता, त्याबद्दल काहीच साधनामध्ये प्रगती न घडवता, स्वतःची योग्य दिशेनं प्रवास न करता, आमच्या अंतःशुद्धीसाठी प्रयत्न न करता राहू शकू का? जर तो प्रयत्न आमच्याकडून होत असेल तरच आम्ही परमार्थ मार्गावरचे पथिक म्हटलं पाहिजे. त्यामुळे विवेकानंदांचे खूप टोचणी देणारं वाक्य आहे. म्हणतात, यू ऑल डोंट नीड गॉड. आमचे महाराजही हेच म्हणतात की तुम्हाला भगवंताची नड वाटत नाही. इतर अनेक गोष्टींची नड वाटते पहा. नड म्हणजे काय? की त्याशिवाय चालणार नाही असं वाटत नाही आणि त्यामुळे आमचे प्रयत्न त्या दिशेनं होत नाहीत. पण
ह्या अंतःशुद्ध असलेल्या जनकपुरीच्या रहिवाशांना मात्र आपल्या प्रभूंना केव्हा बघू असं झालं होतं आणि त्यामुळे सर्व कामधाम सोडून जणू खजिना लुटावा तसे ते निघाले. आणि या सुंदर असलेल्या दोन्ही भावांना बघून खरोखर नगरवासियांचं नेत्रांचं पारणं फिटलं. स्त्रिया घराच्या खिडक्यांना डोळे लावून अतिशय प्रेमानं ह्या किशोरावस्थेतल्या श्रीरामचंद्रांचं रूप निहाळत होत्या आणि आपापसामध्ये काय बोलत होत्या ह्याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. म्हणतात, कहहि परस्पर बचन सप्रीति, सखी इंध कोटि काम छबि जीती, सुर नर असुर नाग मुनि माही, शोभा असी कहूँ सुनियति नाही, विष्णु चारि भुज विधि मुख चारी, बिकट बेश मुख पंचपुरारी, अपर देव अस को उन आही, यह छबि सखी पट तरिय जाही. या स्त्रिया आणि नगरवासी मोठ्या प्रेमानं आपापसामध्ये बोलत होते. काय त्या स्त्रिया म्हणत होत्या, हे सखी, यांनी तर कोट्यवधी मदनांचं सौंदर्य लुटून घेतलंय. देव, मनुष्य, असुर, नाग, मुनी यांपैकी कुणामध्येही असं सौंदर्य असल्याचं ऐकिवात नाही. बरं का. पुढे म्हणतात, भगवान विष्णूंना 4 बाहू आहेत, ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत, शिवांचा वेश विकट आहे आणि त्यांना 5 मुख आहेत. त्यामुळे हे सखी, यांच्या रूपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही. बरं का. आणि म्हणून पुढं म्हणतात, वय किशोर सुषमा सदन, श्याम गौर सुखधामा, अंग अंग परवारी अही, कोटि कोटि सतकामा. की हे किशोर अवस्थेमध्ये आहेत, जणू सौंदर्याचं माहेर घर असावं तसे आहेत. सावळ्या आणि गौर वर्णाचे हे किशोर सुखनिधान आहेत, सुखाचं धाम आहेत. यांच्या एकेका अंगावरून शतकोटी मदनांना ओवाळून टाकावं असे हे आहेत. आणि पुढे म्हणतात, कहु सखी अस को तनुधारी, जो न मोह यह रूप निहारी, को सप्रेम बोली मृदुबानी, जो मैं सुना सो सुनहु सयानी, ए दो दशरथ के ढोटा, बाल मरालनी के कल जोटा, मुनि कौशिक मख के रखवारे, जिन्हरन अजीर निसाचर मारे, श्याम गात कल कंज बिलोचन, जो मारीच सुभुज मृदुमोचन, सुभुज मधुमोचन, कौसल्यासुत सो सुख खानी, नामु रामु धनु सायक पानी, गौर किशोर बेशु बर काछी, करसर चाप राम के पाछी, लक्ष्मणु राम राम लघु भ्राता, सुनु सखिता सुमित्र
माता, लक्ष्मणु नामो राम लघु भ्राता, सुनु सखिता सुमित्रा माता। विप्र काजु करि बंधु दो, मग मुनि बधु उधारी, आये देखन चाप मख, सुनि हर्षी सब नारी. काय सुंदर वर्णन केलं. म्हणाल्या त्या सर्व स्त्रिया बोलतायत की हे सखी, सांग बरं, असा कोणता मनुष्य आहे की जो असं रूप बघून मोहून जाणार नाही. दुसरी एक सखी प्रेमानं आणि मृदुवाणीनं म्हणाली, अगं मी जे ऐकलंय ते ऐक. हे दोन्ही राजकुमार महाराज दशरथ पुत्र आहेत. जणू बाल राजहंसांची सुंदर जोडी असावी. बाल मरालनी केकल जोटा, तशी ही जोडी आहे. या दोघांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलंय, युद्धक्षेत्रामध्ये राक्षसांना मारलंय. अतिशय सुंदर सावळं वर्ण ज्यांचं आहे, एक सुंदर कमलांसारखे नेत्र आहेत, त्यांनी मारीच आणि सुबाहू यांचा मद उतरवलाय. सौंदर्याची खाण आहेत हे, ज्यांनी हातांमध्ये धनुष्यबाण धारण केलाय. हे ते कौसल्येचे पुत्र आहेत ज्यांचं नाव राम आहे. आणि दुसरे जे आहेत, ज्यांचा वर्ण गोरा आहे, किशोर अवस्था आहे, सुंदर वेश धारण केलाय आणि हातामध्ये धनुष्यबाण घेऊन जे प्रभूंच्या मागे चालतायत, राम के पाछे, ते रामांचे धाकटे भाऊ आहेत ज्यांचं नाव आहे लक्ष्मण. हे सखी, यांच्या मातेचं नाव सुमित्रा आहे. आणि एवढंच नाही तर हे दोन्ही बंधू ऋषी विश्वामित्रांचं महत् कार्य पूर्ण करून आणि वाटेमध्ये गौतम पत्नी अहल्या तिचा उद्धार करून आपल्या जनकपुरीला आपल्या राजांनी जो धनुष्य यज्ञ आयोजित केलाय तो बघण्यासाठी आलेत. आणि हे ऐकून सर्व स्त्रियांना अजूनच आनंद झाला. का बरं? तर म्हणाली ती एक सखी की देखी राम छबी को एक कहई, जोगु जानकी यह बरु अहई, जौ सखी इन्हि देख नर नाहु, पन परिहरि हठी करई बिबाहू. त्या प्रभू श्रीरामांचं सुंदर सावळं किशोर रूप बघून एक सखी आपल्या दुसऱ्या सखीला म्हणाली, हा जानकीसाठी योग्य आहे नाही? हे सखी, जर आपल्या राजांनी यांना बघितलं तर नक्कीच आपली प्रतिज्ञा मोडून, धनुष्ययज्ञाची प्रतिज्ञा मोडून आग्रहानं याच्याशीच जानकीचं लग्न लावतील. बरं का, जोगु जानकीही यह बरु अहई. आणि हे ती जेव्हा म्हणाली तेव्हा अजून कोणी म्हणालं, को कह ए भूपति पहिचाने, मुनि समेत सादर सनमाने, सखी परंतु पनु राउन तजई, विधि बस हठी अबिबे कही भजई. आपल्या राजकुमारीवर अत्यंत प्रेम आहे या सर्व जनकपुरवासियांचं. आणि त्यामुळे त्यांना राजाबद्दल काही वाईट बोलायचे असं नाही, पण आपल्या सीतेवरच्या अनन्यसाधारण प्रेमामुळं अजून कोणीतरी म्हणाली की अगं तू म्हणतेस पण राजांनी यांना ओळखलंय, एवढंच नव्हे तर मुनी विश्वामित्रांच्या सोबत यांचा आदर सत्कारही केलेला आहे. पण हे सखी, राजे आपला पण, आपली प्रतिज्ञा सोडून देणार नाहीत.
ते आपल्या नशिबावर भरवसा ठेवतायत आणि हट्टानं हा अविवेक करतायत धनुष्य यज्ञाचा. अशा रीतीनं या जानकीवरच्या आत्यंतिक प्रेमामुळे हे सर्व जनकपुरवासी, त्यांना रामचंद्रांना बघितल्या बघितल्या मनामध्ये येतंय की हाच वर आपल्या जानकीसाठी योग्य आहे. लहानपणापासून मैथिलीला त्यांनी आपली लेक मानून तिच्यावर प्रेम केलंय. तिचा प्रभाव, तिची सुशीलता, तिचा सुस्वभाव, तिचं सौंदर्य आणि खरोखर सर्व मिथिलावासी बालपणापासूनच सीतामातेला आपली लेक तर मानतातच, पण आपलं आराध्य देखील मानतात. आणि त्यामुळे हा विचार प्रभू रामांना बघितल्या बघितल्या त्यांच्या मनात येतोय की का बरं हा धनुष्य यज्ञ आयोजित केलाय आपल्या राजांनी, का असा हट्ट केलाय, असा वर माझ्या सीतेसाठी दुसरा मिळेल का, का आग्रहाने त्यांच्यासोबत लग्न लावत नाहीत. अशा तऱ्हेचे विचार त्या सर्व जनकपुरवासियांमध्ये आहेत. आणि त्यामुळे अशी परस्पर चर्चा चालू असतानाच अजून कोणी म्हणतं की को कह जऊं फल अहै विधाता, सब कह सुनिय उचित फलदाता, तौ जानकी ही मिली ही बरु एहू, नाहिन आली इहा संदेहू. की तू असं म्हणू नको, कारण विधाता न्यायी आहे. दुसरी एक म्हणत होती, तो सर्वांना उचित फळ देतोच असं म्हणतात. आणि जर विधाता न्यायी आहे हे सत्य असेल तर काळजी करू नकोस, जानकीला हाच वर लाभेल. हे सखी, यामध्ये शंका बाळगू नकोस, असं अजून एक म्हणते. एकूण काय, या मिथिलावासियांनी रामसीतेचं लग्न लावून टाकलंय आपल्या मनामध्ये. त्यांना सीतेसाठी याशिवाय यापेक्षा अधिक उचित वर कुठेच दिसत नाही. आणि म्हणून म्हणतात, जऊ विधी बस अस बनई संजोगू, तौ कृत कृत्य होई सब लोगू, सखी हमरे आरती अति ताते, कबहू कए आवही एही नाते. दुसरी एक म्हणाली, दैवयोगानं जर हे जुळून आलं तर आम्ही सर्व कृतार्थ होऊन जाऊ. हे सखी, या नात्यानं म्हणजे जानकी पती म्हणून, जानकीच्या पतीच्या नात्यानं हे कधी बरं येतील इथं, आणि त्यानुसार आम्हाला त्यांचं दर्शन कधी होईल, याबद्दल मला फार आतुरता लागून राहिली. कारण मला त्यांना परत परत बघावंसं वाटतंय. त्यामुळे जर हे नातं जोडलं तर ते परत परत येतील इथे आणि आम्हाला परत परत दर्शन होईल. नाहीत हम कहू सुनहु सखी, इन्ह कर दर्शनु दूरी, यह संघटु तब होई जब, पुण्य पुराकृत भूरी. कारण हा विवाह जर झाला नाही तर हे सखी, आपल्याला यांचं दुर्लभ दर्शन पुन्हा होणार नाही. जर आपल्या पूर्वजन्मीचं पुण्य थोर असेल तरच हा योग घडून येईल. अशा रीतीनं सर्व मिथिलावासी आपापसामध्ये प्रभू श्रीराम आणि आपल्या लाडक्या जानकीबद्दल विविध प्रकारचे विचार मनामध्ये घेऊन अतिशय उत्सुकतेनं चर्चा करतायत. आणि आपल्याला माहीत असेलच तर आजसुद्धा मिथिलापुरवासी, जनकपुरवासी जानकीला आपली लेक आणि प्रभू श्रीरामांना आपले जावई मानतात.
म्हणजे त्यांच्यासाठी तो सहज संबंध आहे. तिथे भगवंत भगवती हा संबंध नसून लेक जावई हा संबंध आज तागायत आहे. आज सुद्धा विवाह पंचमीच्या दिवशी आपल्या अयोध्या नगरातून जनकपुरीसाठी प्रस्थ निघतं, रामांचं वऱ्हाड निघतं आणि तिथे तो विवाह सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. सर्व विवाह विधी यथा संपन्न तिथे होतात आणि आजसुद्धा तिथे विविध प्रकारांनी खूप चेष्टा मस्करी या सर्व गोष्टींसहित सीतारामांचा विवाह संपन्न केला जातो. आपल्याला माहीत असेल, अतिशय सुंदर प्रथा आहेत आणि त्याचा उगम इथे झालेला आहे. आज जिथे राम लक्ष्मण मिथिलापूरच्या रस्त्यांवरून निघालेत आणि सर्व मिथिलावासियांना त्यांना बघून आमच्या जानकीसाठी हाच योग्य वर आहे असं वाटतंय. आणि त्यानुसार पुढे अजून कसं कसं वर्णन तुलसीदास करतायत, कशा कशा गोष्टी घडत जातात. प्रथम मिलन प्रभू श्रीराम आणि आमच्या सीतामातेचं कसं होतं याचं अद्भुत वर्णन तुलसीदासांनी केलं आहे. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.